अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। जिल्हा परिषद सांगली यांच्या विद्यमाने लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य 15वा निमित्त मोफत चष्मे वाटप। राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या विद्यमाने लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य 15वा निमित्त मोफत चष्मे वाटप करण्यात आले। लक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप खांबे, बहुसंचालक राजाराम बापू दूध संघ व माजी सरपंच बाळासाहेब जयंत दारिद्र्य निर्मूलनचे शशिकांत वायदंडे, प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे, शरद पवार, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उज्ज्वला भुई, रवींद्र पवार, अरुण पाटील, जंभू पांढरबळे, प्रकाश जाधव, विलास पांढरबळे, निवासी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत 250 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना प्रताप पाटील म्हणाले, जयंत दारिद्र्य निर्मूलनच्या अंतर्गत राजाराम बापू पाटील कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने चेअरमॅन प्रतीक पाटील तसेच दादासाहेब यांच्या वतीने समाजातील गोरगरीब लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले, तर या कार्यक्रमाचे आभार संपत मलगुंडे यांनी मानले। जनतेच्या आरोग्याचा फार मोठा गंभीर विषय असतो आणि यासाठी लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मृती 15व्या निमित्त स्मृती आरोग्य 15ला पाळला जातो आणि या वेळेला या तालुक्यातील हजारो गोरगरीब जनतेचे जे दुर्गंध आजार आहेत त्यावर उपचार ऑपरेशन या पद्धतीत नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादानं बऱ्याच लोकांचं ऑपरेशन करून आणलेलं आहे आणि जवळपास या ठिकाणी हजारो गोरगरीब लोकांना ज्यांना न परवडणारा डोळा तपासणी, चष्म्याचा खर्च असे हजारो चष्मे वाटप या ठिकाणी तालुक्यात प्रत्येक पेशीला वाटप करण्यात येत आहे। आज या ठिकाणी आमच्या गावचे लक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजाराम बापू कारखान्याचे राजाराम बापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे भाऊ, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, चिकोटे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई काटकर, रवींद्र पवार, शहाजी पाटील, जंभू पांढरबळे, अरुण पाटील या आणि प्रकाश, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे आणि अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक केडी राजेश यांच्या उपस्थितीत जयंत दारिद्र्य निर्मूलन अंतर्गत काम करणारे या विभागाचे शशिकांत वायदंडे साहेब, ज्यांचं फार चांगलं काम आहे। आमच्या साहेबांना मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या सुद्धा प्रत्येक गावातील त्यांच्या विभागात येणाऱ्या गोर